दिल्यामुळे समाज ओव्हरऑल जी सोशल टेक्स्चर असतं ते बिघडतं, समाजावर याचा विपरीत परिणाम होतो. लोकांना त्यापेक्षा रोजगार द्या, महिलांना बचत गटांच्या माध्यमातून मदत करण्याचा प्रयत्न करा, त्यांना आणखी काही वेगवेगळ्या पद्धतीने भाजप 111 जागांच्या संदर्भातली मोठी बातमी. शिवसेना 58 मतांनी यावेळेला आघाडीवरती असल्याचं आपण यावेळेला पाहतोय. महायुतीमध्ये भाजपच मोठा भाऊ यावेळेला असल्याची ब्रेकिंग न्यूज. महायुतीत भाजपचाच मुख्यमंत्री होणार का? अजितजी उत्तर देणारच आहेत या संदर्भात. तुमचं नेमकं काय ठरलेलं आहे हेही आपण पाहणार आहोत. हे कारण की जे कल हाती आलेले आहेत त्यामध्ये महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांनी जवळपास 6000 मतांची आघाडी घेतलेली आहे आणि विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर यांना जोरदार धक्का आहे तो सध्या या प्राथमिक कलांमधून आपल्याला पाहायला मिळतोय. स्वतः हेमंत रासने आपल्या सोबत आहेत. सकाळपासून ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये बसलेले आहेत. काय धाकधूक होती सकाळपासून आणि आता जे काही कल हाती आलेले आहेत, 4 राऊंड झालेले आहेत ज्यामध्ये तुम्हाला आघाडी मिळालेली आहे, काय वाटते? नाही, धाकधूक नव्हती, कारण साधारण आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान मोदी साहेबांनी ज्या पद्धतीने केलेलं 11 वर्ष काम आहे, महायुती सरकारने घेतलेले चांगले निर्णय, सर्वसामान्यांना दिलेला आधार, त्यामुळे महायुतीचे जे नेते आहेत देवाभाऊ फडणवीस, एकनाथ शिंदे, अजितदादा यांनी सुद्धा चांगलं काम केलं. या दोन्ही नेतृत्वावर, केंद्रातील मोदी साहेबांच्या नेतृत्वावर व राज्यातील नेतृत्वावर जनतेचा विश्वास होता. आणि कसबा मतदारसंघामध्ये मी जे सातत्याने कार्यरत होतो, सगळ्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवल्या, सामान्यांच्या इतर कामं जी आहेत ती मार्गी लावल्या. 50,000 नागरिकांपर्यंत रोज टेबल खुर्ची टाकून प्रत्येक भागात बसून त्यांची कामं मार्गी लावली, जनतेचा विश्वास संपादन केला. आणि त्यामुळे मोदी साहेबांपासून राज्य सरकारपर्यंत आणि माझ्यापर्यंत जनतेचा आशीर्वाद आम्हाला होता आणि त्या आशीर्वादातनं ती मतं आम्हाला मिळतील अशी नक्की खात्री होती. आणि त्या विश्वासावर आता जी 4थ्या वेगळ्या आघाडीची आघाडी आहे ती जशी जशी पुढे जाईल तशी ती मताधिक्य चांगल्या पद्धतीने वाढेल असं तुम्हाला वाटतं? 100% वाढेल. एकूण 20 राऊंड आहेत व ती साधारण 25,000च्या पुढे जाईल असा माझा अंदाज आहे. म्हणजे जो भाजपचा बालेकिल्ला होता तो पुन्हा एकदा तुमच्याकडे येणार? 100%. विद्यमान आमदारांना काय सांगाल? म्हणजे जवळपास पोटनिवडणुकीमध्ये त्यांनी तुम्हाला धोबीपछाड केलेलं होतं, पण आता तुम्ही ज्या पद्धतीने गेल्या 1.5-2 वर्षामध्ये फिरला तर तुम्हाला यश येताना पाहायला मिळतं. तर मुळात आपण हा पहिल्यांदा समजून घेतलं